ठाणे पालघर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थानं यावेळेस राजकीय चुरस पाहायला मिळते। माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाजपा शिवसेनेसोबत परिवर्तन पॅनलची घोषणा केल्यानंतर आता नुकताच शिवसेनेचेच काही पदाधिकारी त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे एक आमदार यांच्या सहकार्यातून एक सहकार पॅनल त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आणि या निमित्तानं राजकीय आखाडा या बँकेच्या सहकार चळवळीमध्ये आलेला आहे। नक्की काय सांगाल? भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या माध्यमातून 10 जूनला परिवर्तन पॅनलची घोषणा झाली। त्यानंतर काल एक सहकार पॅनल समोर आलं। कुठल्याही क्षेत्रामध्ये निवडणूक लढताना सहकार क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे पॅनल होत राहतात। त्याच्यामुळे काय आव्हान प्रतिआव्हान असा काही विषय नाही आहे। मतदार निश्चितपणाने कोणाच्या सोबत राहिलं पाहिजे हे ठरवतील आणि आमचं पॅनलचं नाव परिवर्तन आहे, ते परिवर्तन घडवतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे। मी 10 वर्षे बँकेचा संचालक राहिलेलो आहे, 1 वर्ष अध्यक्ष राहिलेलो आहे। बँकेचा पूर्ण अनुभव मला आहे। त्यामुळे बँकेची निवडणूक कशा पद्धतीने लढली गेली पाहिजे याची माहिती आहे। म्हणजे किती सगळे लोक एकत्र आले तरी, आणि आपण उल्लेख केला की भाजपाचेच एक आमदार, तर भाजपाचे एकच आमदार एका बाजूला, बाकी अख्खी भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या आशीर्वादाने झालेल्या परिवर्तन पॅनलच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आधी देश आणि मग पक्ष आणि मग स्वतः असं मानणार आहे। पण काही लोकांना गचीबाधा असते, त्यांना असं वाटतं की आपण श्रेष्ठ, त्याच्यानंतर देश, मग उरला सुरला तर पक्ष, असे मानणारे लोक आहेत। त्यांना निश्चितपणाने ह्या निवडणुकीमध्ये मतदार परिवर्तन पॅनलला मतदान करून परिवर्तन पॅनलला विजय करतील आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी जे महायुतीला सोबत घेऊन परिवर्तन पॅनल केलेलं आहे त्याला विजय करून बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी निश्चितपणाने मतदार देतील। ज्या पद्धतीने आपण पाहिलं की ठाणे जिल्ह्यामध्ये अधिक मतदार असताना पालघर जिल्ह्यात कमी मतदारसंख्या असताना सुद्धा कुठेतरी पालघर जिल्ह्याला अधिक झुकतं माप सर्वच राजकीय पक्षांनी दिलं आणि त्या माध्यमातून कुठेतरी एक वेगळी राजकीय शक्ती नाही, हेच आहे ना। हा प्रश्न अतिशय उत्तम प्रश्न आहे। हा प्रश्न तुम्ही विचारला, बरं झालं। या माध्यमातून लोकांना माहीत केलं जाईल। एकूण ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे मतदार आहेत 4021। 4021 मध्ये 2600 मतदार, 2400 मतदार हे ठाणे जिल्ह्यातले आहेत आणि 1600 मतदार हे पालघर जिल्ह्यातले आहेत। आता जर समजा आपले मतदार 2400 असतील तर ठाणे जिल्ह्याला जास्त प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। आता ज्या कुठल्या आमदाराचं आपण नाव घेतलं त्या आमदारांनी एक जागा आपली घेऊन आपला पक्ष दावणीला बांधलेला आहे आणि शिवसेनेला ही एकच जागा दिलेली आहे। आम्ही जे पॅनल केले त्याच्यामध्ये शिवसेनेला 3 जागा आहेत, भारतीय जनता पक्षाला 4 जागा आहेत। म्हणजे झुकतं माप ह्या जिल्ह्याला पण आहे, या पक्षाला पण आहे, त्या पक्षाला पण आहे आणि 5 पैकी 2 उमेदवार हे पालघर जिल्ह्यातले दिलेले आहेत। म्हणजे पालघर जिल्ह्यालाही आम्ही न्याय देण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे। त्याच्यामुळे जनतेने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे। गेल्या अनेक वर्षापासून जास्त मतदार असतानाही युती करताना काही सहकार्यांनी मागच्या वेळेला तर एकही जागा नाही घेतली आणि युती केली, यावेळेला 1 जागा तरी घेतली, मागच्या वेळेला 0 जागेवर युती केली। तर ही जी काही चुकीची माहिती देतात ती चुकीची माहिती आपल्या माध्यमातून खरी माहिती जनतेपर्यंत जावी। भारतीय जनता पक्षाचे नाही तर ठाणे जिल्ह्याचे 2400 मतदार, मला तर अशी माहिती मिळाली, खरं खोटं मला माहीत नाही, माझी ऐकू माहिती आहे, मी काही दावा करणार नाही, ती गोष्ट सत्य आहे। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनाही संबंधित व्यक्तीने असं सांगितलं की भारतीय जनता पक्षाची मतच नाहीत असं सांगितलं गेलं। आता भारतीय जनता पक्षाची मतं आहेत नाही आहेत हे आपल्याला 27 तारखेला माहिती पडेल। जनता निश्चितपणाने परिवर्तन पॅनलच्या पाठीमागे उभे राहील। रवींद्र चव्हाण साहेब आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याच सल्ल्याने हे परिवर्तन पॅनल झालेलं आहे। त्यामुळे मी काही संभ्रम निर्माण करत नाही। माझ्या सोबत जे पॅनल जाहीर करताना शिवसेनेचे सहकारी होते त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलं की मला एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे की तुम्ही महायुती म्हणून भाजपच्या सोबत पॅनल जाहीर करा। तेव्हा त्यांनी पत्रकारांच्या समोर सांगितलं, मला सांगण्याची काही आवश्यकता नाही। त्यामुळे महायुतीचं हे पॅनल आहे, सगळे नेते आमच्याही सोबत आहेत
तर निश्चितपणे जनता आमच्या सोबत राहील. कुठेतरी कपिल पाटील यांचं राजकीय त्यांना डॉमिनेट करावं असा कुठेतरी प्रयत्न याच्यात दिसतोय. कोण डॉमिनेट करू शकतो का मला सांगा बघू. कशासाठी मी डॉमिनेट होणार? एवढी कोणाची ताकद आहे? माझ्या पाठीमागे माझा पक्ष आहे आणि मला असं वाटतं पक्षापेक्षा मोठा कोण नाही. पण शेवटी ही लोकशाही प्रक्रिया आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणी ना कोणी कोणाच्या तरी समोर उभा राहतो. त्यामुळे कोणाला डॉमिनेट करण्याचा याच्यामध्ये विषय येत नाही. तर ज्याला आमचे पॅनलचे विचार नाही पटले तो त्या पॅनलमध्ये गेला. आता त्या पॅनलचे विचार नाही पटले ते आमच्या पॅनलमध्ये आले. हे शिवसेनेचे सहकारी आमच्याबरोबर नाहीतच. म्हणजे विजयाची खात्री आहे. निश्चितपणाने जनता आमच्या सोबत आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, प्रदेशाध्यक्षांचा आशीर्वाद आहे आणि मतदार राजा आमच्या सोबत आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर सहकार क्षेत्र हे राजकीय पक्षविरहित असावं, परंतु ठाणे आणि पालघर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेच्या या निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुकीचा राजकीय आखाडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बेऊन संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.